ठाणे महापालिकेसाठी युतीबाबतचा निर्णय घेण्याचे अधिकार हे एकनाथ शिंदेंकडे आहेत। जागा वाटपात भाजपला ठाण्यात काही जागा मिळाल्याचा शिवसेनेला फटका बसण्याची त्यामुळे आता शक्यता आहे। उमेदवारी न मिळालेले नेते पुन्हा उद्धव ठाकरे यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे शिंदेंची शिवसेना युतीमध्ये लढणार की स्वबळावर याचा निर्णय हा एकनाथ शिंदे घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून कळतेय। तर ठिकठिकाणी निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे। काही ठिकाणी जागांची सूत्र पुढे येऊ लागलेली आहेत। तर ठाणे महापालिकेसाठी युतीबाबतचा निर्णय घेण्याचे अधिकार हे एकनाथ शिंदेंकडे असणार आहेत आणि जागा वाटपात भाजपला ठाण्यात काही जागा मिळालेल्या आहेत तर शिवसेनेला फटका त्यामुळे बसण्याची शक्यता आहे। आणि या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक सध्या आपल्या बरोबर आहेत। मनश्री, ठाण्यातला निर्णय तो एकनाथ शिंदेंना घ्यायचा आहे। शिंदेंची शिवसेना युतीत लढणार की स्वबळावर याचा निर्णय शिंदे घेणार असल्याची माहिती कळतेय। काय तपशील आहेत? या घडीला राज्याच्या राजकारणातून दोन महत्त्वाच्या बातम्या विशेषतः महायुतीच्या गोटातून येत आहेत। एक म्हणजे मुंबई वगळली तर इतर ठिकाणी युती करायची की नाही यावर एक भलं मोठं प्रश्नचिन्ह आहे आणि कदाचित इतर ठिकाणी इतर महापालिकांमध्ये कदाचित युती होणारही नाही असं चित्र सध्याच्या घडीला आहे। आणि त्यापैकीच एक महत्त्वाची महापालिका म्हणजे ठाणे महापालिका आणि या ठाण्यामध्ये युती करायची की नाही याबाबतचे सर्व अधिकार महायुतीकडूनच आता एकनाथ शिंदेंना देण्यात आलेले आहेत। कारण जर ठाण्यामध्ये युती झाली म्हणजे भाजप शिवसेना जर एकत्र लढले तर याचा सर्वाधिक फटका हा शिंदेंच्या शिवसेनेलाच बसणार आहे। कारण तसं झालं तर अर्थातच मतविभाजन होईल, कदाचित शिंदेंच्या शिवसेनेला फटका बसेल आणि सगळ्यात महत्त्वाचं अनेक उमेदवार जे वाट बघतायत आपल्या उमेदवारीची असे अनेक इच्छुक जे आहेत ते कदाचित ठाकरेंकडे परत जाण्याची शक्यता आहे। त्याच्यामुळे शिंदेंसाठी ठाण्यामध्ये हा सगळ्यात मोठा फटका ठरू शकेल आणि म्हणूनच ठाण्यामधला कल पाहता युती करायची की नाही याचे संपूर्ण अधिकार हे एकनाथ शिंदे यांच्याकडे आता देण्यात आलेले आहेत। त्याच्यामुळे महायुतीचा ठाण्यातला निर्णय हे आता एकनाथ शिंदे घेणार आहेत। त्यामुळे शिंदेंची शिवसेना ही मुंबईत कदाचित महायुतीमध्ये लढू शकेल, मात्र ठाण्यात महायुतीत न लढता कदाचित एकनाथ शिंदे स्वबळावर लढण्याचा देखील निर्धार करू शकतात आणि त्याची घोषणाही करू शकतात अशी माहिती सूत्रांकडून मिळते। मात्र सध्याच्या घडीला जे आपण बघतो आहोत की मुंबई वगळता इतर महापालिकांसाठीचा निर्णय हा सर्वसमावेशक पद्धतीने होईलच, मात्र ठाण्याचा निर्णय हा मात्र एकनाथ शिंदेच घेतील। ठीक, मनश्री, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। मनश्री पाठक आमच्या प्रतिनिधी आपल्या बरोबर होत्या।